मित्रांनो नमस्कार. आजचा जो आपला व्हिडिओचा टॉपिक आहे तो म्हणजे फोबियादर्शक शब्द. बघा, इंग्लिश ग्रामरमध्ये व्होकॅब्युलरी सेक्शनमध्ये फोबियादर्शक शब्द कॉम्पिटिटिव्ह एक्झामच्या पेपरमध्ये येत असतात, लक्षात ठेवा. आणि माझे जे शिक्षक बांधव आहे ज्यांनी टीटीचा फॉर्म भरला असेल त्यांना सुद्धा हा फोबियादर्शक शब्दाचा टॉपिक जो आहे हा अत्यंत उपयुक्त पडणार आहे. तर आता बघा, हा असा टॉपिक आहे जो आहे महत्वाचा पण अत्यंत दुर्लक्षित आहे. तुम्ही म्हणजे युट्यूबवर फोबियादर्शक शब्दांचे व्हिडिओ जरी सर्च केले ते तुम्हाला दिसणार नाही किंवा अत्यंत कमी दिसणार. तर आज जे आहे मी संपूर्ण म्हणजे यापूर्वी जे पेपरात आलेले आहे फोबियादर्शक शब्द आणि जे येण्याची संभावना आहे असं सर्व शब्दांचं जे आहे कंपायलेशन करून तुमच्यासमोर सादर करणार आहे. आणि फक्त लिहून नाही देणार आहे, तर तुमच्याकडून ते जे आहे ते पाठ सुद्धा करून घेणार आहे आणि ते सुद्धा ट्रिकने. आता हा जो व्हिडिओ आहे हा थोडा लांबणार आहे, तर तुम्हाला जर वेळ नसेल तर तुम्ही जे आहे हा व्हिडिओ इथं स्किप करू शकता. तुम्हाला जेव्हा सवड भेटेल, वेळ भेटेल तेव्हा हा तुम्ही व्हिडिओ बघू शकता. ठीक आहे, तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, या व्हिडिओचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल. ओके, तर बघा आपण सुरू करत आहोत फोबियादर्शक शब्द. यामध्ये कशा पद्धतीने राहणार, या ठिकाणी मी नाऊन लिहून देणार डाव्या साईडला आणि उजव्या साईडला जे आहे काय असेल आपले फोबियादर्शक शब्द जे पेपरात आलेले असेल. ठीक आहे, तर चला सुरुवात करूया. कशा पद्धतीने लक्षात ठेवायचे ते सुद्धा मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे, तर आता इथं थोडी मी आपल्या फ्रेममध्ये सर्व शब्द आले पाहिजे म्हणून मी थोडे अक्षर बारीक काढतो. तुम्ही जे आहे व्हिडिओ क्वालिटी वाढवून हा व्हिडिओ बघा. ओके, बघा पहिला जो शब्द आहे पेपरामध्ये विचारला जाणारा ते म्हणजे एअर. आता पेपरामध्ये विचारतात की एअर पासून वाटणाऱ्या भीतीला काय म्हणतात, तर लक्षात ठेवा सोपा शब्द आहे. एअर पासून वाटणाऱ्या भीतीला याला म्हणतो आपण एरोफोबिया. काय म्हणतो? एरोफोबिया. लक्षात ठेवा, लक्षात ठेवण्यासाठी सोपा आहे. ओके, चला पुढचा आपण शब्द घेऊया. पुढचा शब्द आहे ब्युटी. ब्युटी म्हणजे सौंदर्य. काही जणांना सौंदर्यापासून सुद्धा भीती वाटते, तर सौंदर्यापासून वाटणाऱ्या भीतीला आपण म्हणत असतो या ठिकाणी सेलोफोबिया. बरं, हे लक्षात कसं ठेवणार तुम्ही? बघा, सेलो शब्द आलाय ना, तर सेल मध्ये ज्या ब्युटी प्रोडक्ट्स भेटतात त्यावरून लक्षात ठेवा ब्युटी पासून वाटणारी भीती दॅट इज सेलोफोबिया. ओके, चला नेक्स्ट. आता उंचीसाठी एक शब्द आहे. उंचीसाठी एक शब्द आहे तो म्हणजे अल्टिट्यूड. बघा, जॉमेट्री मध्ये सुद्धा हा शिरोलंब या नावाने येत असतो शब्द. तर उंचीपासून बऱ्याच जणांना भीती वाटते. म्हणजे या ठिकाणी हाईट जरी शब्द आला तरी सेम याचा आपला फोबियादर्शक शब्द असेल अल्टिट्यूड पासून वाटणारी भीती, तर हाच शब्द घ्यायचा अल्टी आणि त्याला लावायचा फोबिया. ठीक आहे, तर या व्हिडिओमध्ये जवळपास मी तुमचे 45 शब्द कव्हर करणार आहे जे अत्यंत महत्वाचे आहे. ओके, तर हा सोपा शब्द होता, लक्षात ठेवा. पुढचा शब्द आता बघूया आपण. बघा, जन्मापासून वाटणारी भीती म्हणजे बर्थ पासून वाटणारी भीती. तर हा सुद्धा पेपरात विचारला जाणारा शब्द आहे. तर याच्याशी निगडीत शब्द आहे बघा, जीन. जीन म्हणजे जन्माशी निगडीत शब्द आहे, तर जिनोफोबिया. आता काय, सर्व याच्यामध्ये फोबिया फोबिया शब्द येणारच आहे आणि असा ओ त्या ठिकाणी दिसणारच आहे. म्हणजे एक प्रकारे तुम्ही म्हणू शकता की 50% शब्द तुमच्या तसं म्हणजे सर्व शब्द जे आहे त्याचा 50% भाग तर पाठच आहे. म्हणजे फोबिया फोबिया तर पाठच आहे की नाही. आपण थोडं पॉझिटिव्हली विचार करूया. चला, बर्थ नंतर आता एक शब्द अजून आहे बघा, हा शब्द आहे चिल्ड्रेन. सर्वांना माहित आहे लहान मुलं अत्यंत काही खोडकर असतात, तर त्यामुळे काही पालकांना जे चिल्ड्रेन पासून खूपच भीती वाटायला लागते. चिल्ड्रेन पासून वाटणारी भीती, तर चिल्ड्रेनसाठी जे म्हणजे बालमानसशास्त्र आपण शब्द वापरतो पेडोलॉजी. ठीक आहे, पेडोगॉजी. तर याच्यासाठी तो शब्द घ्यायचा. शब्द आहे पेडोफोबिया. काय शब्द आहे? पेडोफोबिया. याच्याशीच निगडीत आहे. या दोन शब्दांचं मिळून जे आहे आपण शब्द म्हणजे पेपरामध्ये यापूर्वी आलेला आहे, याला शब्द आहे चाइल्ड बर्थ. चाइल्ड बर्थ म्हणजे जन्मलेले बाळ किंवा बाळाला जन्म देण्यापासून वाटणारी भीती. ठीक आहे, तर याच्यासाठी एक विशिष्ट शब्द आहे तो लक्षात ठेवा. तो शब्द बघा, याचं स्पेलिंग सुद्धा बरोबर लक्षात ठेवा तुम्ही. मैझिओफोबिया. मैझिओफोबिया हे असं स्पेलिंग लक्षात ठेवा. बरोबर, लक्षात कसं ठेवायचं? सिलाबल पाडायचे. ठीक आहे, मै हा यू सेपरेट लक्षात ठेवा, झिओ आणि त्याला काय लावायचं फोबिया. लक्षात ठेवा, हा चाइल्ड बर्थ पासून
वाटणारी भीती, दॅट इज मैझिओफोबिया. ओके, नेक्स्ट पुढचा आपण आता शब्द पाहूया. बघा, गर्दीपासून बऱ्याच जणांना भीती वाटते, स्टॅम्पीड वगैरे होण्याचे चान्स असते. क्राऊड पासून वाटणारी भीती किंवा क्राऊडला अजून एक शब्द आहे तो म्हणजे मॉब. मॉब पासून वाटणारी भीती, गर्दीपासून वाटणारी भीती. ठीक आहे, तर याला आपण म्हणतो असतो ओक्लोफोबिया. ओक्लोफोबिया. तर लक्षात कसा ठेवणार आहे शब्द, तर क्राऊड जे असते, क्राऊड, ठीक आहे, जास्त गर्दीमध्ये आपल्याला उलट्या होण्याचे चान्सेस असते. ठीक आहे, तर ओक्लोफोबिया तुम्ही लक्षात ठेवू शकता. फक्त लक्षात ठेवण्यासाठी आपण असा शब्द घेतो. चला नेक्स्ट पुढचा आपण पाहूया शब्द. पुढचा शब्द आहे अंधार. अंधारसाठी काय शब्द आहे इंग्लिशमध्ये, सो दॅट इज डार्कनेस. डार्कनेस पासून, काळोखापासून वाटणारी भीती. ठीक आहे, तर हा असतो, याला आपण म्हणतो असतो निक्टोफोबिया. हा यापूर्वी पेपरात आलेला शब्द आहे निक्टोफोबिया. बरं लक्षात कसं ठेवणार बघा, रात्री काय असतो, अंधार असतो, काळोख असतो. नाईटला आपण म्हणजे रात्रीला काय म्हणतो, नाईट. तर हा शब्द त्याच्यामध्ये तसाच निगडीत वाटतो, निक्टोफोबिया. ओके, लक्षात राहण्यासाठी सोपा आहे, लक्षात ठेवा. चला पुढचा शब्द आपण पाहूया आता. नेक्स्ट, तर हे जे डॉग्स, कुत्र्यांपासून वाटणारी भीती, आजकाल खूप जास्त तुम्हाला माहित आहे ही भीती वाढलेली असं म्हणू शकतो आपण. तर बघा, कुत्र्यापासून वाटणारी भीती दॅट इज, त्याला म्हणतो आपण सायनोफोबिया. मी ज्या पद्धतीनं स्पेलिंग लिहित आहे ते लक्षात ठेवला. ठीक आहे, बरं लक्षात कसं ठेवायचं, DC आहे ना, DC शब्द आपल्याला माहित आहे, डिस्कंटिन्यूड नाही, आपला DC करंट किंवा DC जे आपण कधी होऊ शकलो नसतो, अपुरी इच्छा. एनिवेज, चला नेक्स्ट, तर हे लक्षात ठेवलं. चला पुढचा शब्द घेतो मी. पुढचा शब्द आहे डिसीज. डिसीज तर तुम्हाला स्पेलिंग साठी पण येतो. डिसीजचं स्पेलिंग असं असते DISEASE. ओके, डिसीज पासून वाटणारी भीती हा सोपा शब्द आहे. तर याच्यासाठी आपण म्हणत असतो पॅथोफोबिया. मेडिकलशी संबंधित शब्द आहे, आपल्याला हा शब्द येऊन जाईल सहजपणे, डिसीज. चला पुढचे शब्द आता आपण पाहूया. नेक्स्ट आहे, एक पेपरामध्ये विचारले जात असते डॉक्टर्स पासून वाटणारी भीती. माहिती आहे सर्वांना, डॉक्टर्स इंजेक्शन देतात, ते इंजेक्शन देण्यापेक्षा ते जेव्हा असे ना इंजेक्शन मधून असे पाणी बाहेर काढतात तेव्हा जास्त भीती वाटते आपल्याला. असो, डॉक्टर्स पासून वाटणारी भीती, सो दॅट इज, याला आपण म्हणतो असतो कॅट्रोफोबिया. कॅट्रोफोबिया लक्षात कसं ठेवायचं, हे पण डिसीज आहे, लक्षात ठेवा, कॅट्रोफोबिया. चला पुढचा आपण शब्द घेऊया आता. नेक्स्ट आहे डोळे. ठीक आहे, तर काही जणांचे डोळे जे आहे असे असतात की आपल्याला भीती वाटते. आईज पासून वाटणारी भीती, तर बघा डोळ्यांच्या अभ्यासासाठी एक शब्द आहे ऑफ्थॅल्मोलॉजी. ठीक आहे, मेडिकल टर्म ही. तर आईज पासून वाटणारी भीती हा शब्द आलेला आहे पेपरामध्ये प्रश्न, वन वर्ड सबस्टिट्यूशन साठी. तर तो शब्द लक्षात ठेवा, याला आपण म्हणायचं ऑफ्थॅल्मो. काय म्हणायचं, ऑफ्थॅल्मोफोबिया. लक्षात ठेवा, आईज पासून वाटणारी भीती ऑफ्थॅल्मोफोबिया. चला नेक्स्ट पुढचा शब्द आपण घेऊया. पुढचा शब्द आहे, याचा उच्चार होतो फिल्थ. याचा उच्चार काय होतो, फिल्थ. फिल्थ म्हणजे काय होत असते, घाण. माहित नसेल तर लिहू शकता तुम्ही. घाण, कचरा. तर घाण पासून वाटणारी भीती हे लक्षात ठेवण्यासाठी सोपं आहे बघा. याचा उच्चार आपण करत असतो मायसोफोबिया. याला काय म्हणायचं, मायसोफोबिया. बरं, हा शब्द कसा लक्षात ठेवणार तुम्ही, हा मायसो मुळात जो आहे हा नकारदर्शक शब्द आहे. तिरस्कार त्यातून व्यक्त होत असतो, तर आपल्याला घालीचा तिरस्कार वाटतो, त्यावरून लक्षात ठेवा. फिल्थ जे आहे त्याच्यापासून वाटणारी भीती त्याला आपण काय म्हणतो असतो, मायसोफोबिया. लक्षात ठेवा. चला नेक्स्ट आहे, त्याच्यामध्ये आता पुढचा शब्द आहे फायर. फायर पासून म्हणजे आगीपासून वाटणारी भीती जी आहे, तर उष्णता पायरोमीटर मध्ये मोजतात, बरोबर आहे, एक म्हणजे हे असते उपकरण असते. तर त्याच्यावर लक्षात ठेवा फायर पासून वाटणारी भीती, सो दॅट इज पायरोफोबिया. त्याला काय म्हणायचं, पायरोफोबिया. लक्षात ठेवा. चला पुढचा शब्द घेऊया आपण. नेक्स्ट आहे त्याच्यामध्ये नॉलेज. तर नॉलेज पासून वाटणारी भीती, तर हा जो शब्द आहे ना नोझिओफोबिया. आता हे लक्षात कसं ठेवायचं सांगतो मी तुम्हाला.
काही जणांना ज्ञानापासून सुद्धा भीती वाटते. तर याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये हा GNO वाला आहे, नोझिओफोबिया. ओके, जी जो आहे ना हा सायलेंट आहे, हा ज्ञान टाईप वाटतं आपल्याला. आणि नॉलेज म्हणजे सुद्धा काय होते, ज्ञान म्हणजे ज्ञान होते. तर तसा शब्द लक्षात ठेवा, नॉलेज पासून वाटणारी भीती, दॅट इज नोझिओफोबिया, लक्षात ठेवा. हा, नेक्स्ट पुढचा आपण शब्द घेऊया आता. काही जणांना कीटकांपासून भीती वाटते. कीटकांना आपण इंग्रजीमध्ये काय म्हणत असतो, इन्सेक्ट्स, कीटकांपासून वाटणारी भीती. हा, तर कीटकांचा अभ्यास करणारे शास्त्र काय असते, एंटमोलॉजी. त्याच्यावरूनच हा शब्द बनलेला आहे. त्याला आपण म्हणत असतो एंटमोफोबिया. कीटकांपासून जे भीती वाटते त्याला आपण काय म्हणत असतो, एंटमोफोबिया. ओके, लक्षात ठेवा. नेक्स्ट आता, काही जणांना देवापासून भीती वाटली पण पाहिजे. गॉड पासून वाटणारी भीती. आता तुम्हाला सांगतो मी, याच्यासाठी जो शब्द आहे ना हा असतो थिओफोबिया. काय असतो, थिओफोबिया. बरं, लक्षात कसं ठेवायचं तुम्हाला सांगतो मी. आता गॉड आपण काय म्हणतो, देव एकच आहे, जगात देव एकच आहे, ठीक आहे. तर आपण एकमेव वस्तूसाठी इंग्रजी व्याकरणात काय वापरत असतो, द. आणि हे जो आपला फॉर्मॅट आहे त्याच्यामध्ये आपण ओ वगैरे लावत असावं. इथं ओ लावला, मग काय झालं, थिओफोबिया, लक्षात ठेवा. चला पुढचा शब्द आपण घेऊया. पुढचा शब्द आहे डेथ, मृत्यू. डेथ पासून वाटणारी भीती. ही भीती जी आहे, हा फोबिया जो आहे आपल्या सर्वांना असतो. सो दॅट वर्ड इज हिअर थॅनॅटोफोबिया. थॅनॅटोफोबिया. काही शब्द डायरेक्ट लक्षात ठेवावे लागेल, काही शब्द आपण ट्रिकने सहजपणे लक्षात ठेवू शकतो. चला पुढचा शब्द घेऊया आपण. आता बघा, आता तुम्हाला मी सार्वजनिक फोबिया असणारा शब्द या ठिकाणी लिहून देतो, तो म्हणजे मॅरेज. तर मॅरेजसाठी जे शब्द वापरला जातो असतो इंग्रजी भाषेमध्ये गॅमी. गॅमी म्हणजे विवाह विषयक. त्याच्यावरून लक्षात ठेवा, याला आपण म्हणत असतो गॅमोफोबिया, विवाहापासून वाटणारी भीती. सो दॅट इज गॅमोफोबिया, लक्षात ठेवतो. हा, नेक्स्ट. बऱ्याच वेळा डॉक्टर आपल्याला औषध देतात, एकदम कडू असतात, मग आपल्याला त्या औषधांपासूनच भीती वाटायला सुरुवात होते. तर पुढचा शब्द आपण त्याच्याशीच निगडीत घेऊया. सो औषधांपासून वाटणारी भीती, मेडिसिन पासून वाटणारी भीती. तर हा शब्द सुद्धा सोपा आहे, फार्मॅकोफोबिया. हा शब्द काय, फार्मॅकोफोबिया. तर या पद्धतीनं जे आहे, या ठिकाणी मी काही शब्द घेतलेले आहे, तुम्ही वाटल्यास स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. स्पेलिंग जे आहे, एक अक्षर जे आहे लक्षात ठेवा मी कशा पद्धतीने लिहिलेलं आहे. ओके, शेवटीला मी जे याची तुम्हाला रिव्हिजन सुद्धा करून देणार आहे. ओके, चला पुढचा आता आपण शब्द पाहूया या ठिकाणी. एक मिनिट. चला पुढचे शब्द आपण पाहूया. बघा, हे शब्द जे आहे ना पेपरात आलेले शब्द आहे, बरं असं नाही की फक्त आपण काही माहितीसाठी शब्द लिहून घेतो, ठीक आहे. तर मेडिसिन पाहिलं, मेडिसिन पासून वाटणारी भीती काय म्हटलं आपण, फार्मॅकोफोबिया. चला पुढचा आपण शब्द पाहूया आता. नेक्स्ट जो शब्द आहे तर तो आहे नंबर 13. बघा, आता हे काय आहे, म्हणजे जपानमध्ये जे आहे ना हा 13 नंबर जो आहे ना हा अत्यंत म्हणजे अनलकी, बॅडलक वाला नंबर समजला जातो. त्यापासून लोकांना भीती वाटते. तर त्यापासून वाटणाऱ्या भीतीला जे एक शब्द आहे विशिष्ट, तर त्याला आपण म्हणत असतो, बघा शब्द लक्षात ठेवा, कसा लक्षात ठेवायचा ते मी तुम्हाला सांगतो. आता तुम्हाला वाटेल स्पेलिंग तर खूप मोठं दिसत आहे, कसा लक्षात ठेवायचा. तर बघा याच्यामध्ये 13 नंबर आलेला आहे. तर बघा लक्षात ठेवायचा, ट्राय म्हणजे 3. तसं आता डेका म्हणजे काय होत असते, 10 होत असते. त्याच्यात सी येते, इथं के आलाय. असं टेक्निकली आहे नाही, मी फक्त एक ट्रिक म्हणून तुम्हाला सांगत आहो कसं लक्षात ठेवायचं. डेका 10, 10 आणि 3 13. ट्रिस असं सिलेबल पाडायचा, ट्रिस कै डेका फोबिया. स्पेलिंग बरोबर लक्षात ठेवा, एक अक्षर जे आहे खूप महत्वाचं आहे. जशाला तसं मी जे आता तुम्हाला लिहून देत आहे ना, हे म्हणजे सर्व जे आहे स्पेलिंग क्रॉस चेक करून लिहून देत आहे तुम्हाला. काही पुस्तकामध्ये जे आहे याचे स्पेलिंग चुकीचे आलेले आहे,
मी जे लिहून देत आहे हे सर्व सर्टिफाईड आहे, सर्वांनी व्यवस्थित करून ठेवा. ओके, चला पुढचा शब्द घेतो मी. नेक्स्ट पुढचा शब्द आहे बघा, ओल्ड एज. ओल्ड एज म्हणजे काय होत असते, म्हातारपण एक प्रकारचा आपण म्हणू शकतो. तर याच्यापासून वाटणारी भीती, तर याच्यासाठी शब्द आहे जेराफोबिया. ओके, जेराफोबिया. लक्षात कसं ठेवायचं, म्हणजे अशी कल्पना करायची. आपल्याला कसं पिक्चर मेमरी जास्त लक्षात राहते, आपण थोडीशी कल्पना केली तर हा शब्द सहजपणे आपल्या लक्षात राहून जाईल. कसं लक्षात ठेवायचं, ओल्ड एज म्हणजे म्हातारा एखादा जिराफ समजायचा. ओके, त्यापासून आपल्याला भीती वाटत आहे, जेराफोबिया. ओके, चल नेक्स्ट. नेक्स्ट पुढचा शब्द जो आहे हा आहे पेन. तर दुःख, दुःखापासून वाटणारी भीती हे सर्वांना वाटते. ठीक आहे, यासाठी एक शब्द आहे ॲग्लोफोबिया. काय शब्द आहे, ॲग्लोफोबिया. लक्षात ठेवा. बरं, लक्षात कसं ठेवायचं, हा जो पेन आहे दुःख, ॲग्लो पासून शब्द आपण लक्षात ठेवायचा अँग्लो. अँग्लो इंग्रजांसाठी वापरतो, तर इंग्रजांनी आपल्याला भारताला काय दिलं, एक प्रकारचं दुःख दिलं, तर असं लक्षात ठेवायचं. ठीक आहे, लक्षात राहण्यासाठी सोपा शब्द आहे तो. चला आता अजून याच्यासाठी अजून एक शब्द असतो ओ डिनोफोबिया. ओ डिनोफोबिया. तर हे पेन साठीच आहे. चला, पेनच्या विरुद्ध इथं घेतो मी पुढचा शब्द प्लेजर. प्लेजर म्हणजे काय होत असते, आनंद, सुख. ठीक आहे, तर प्लेजर आहे. तर पहा, प्लेजर पासून वाटणारी भीती, तर त्याला एक शब्द आहे, मी तुम्हाला हे टिकणं कसं लक्षात ठेवायचं सांगतो याच्या नंतर. याला म्हणतो आपण हेडोनोफोबिया. हेडोनोफोबिया. बघा, एकटेपणासाठी शब्द जो आहे हा असतो सॉइलट्यूड. फक्त सॉइल म्हणजे माती, परंतु सॉइलट्यूड म्हणजे काय होते, एकटेपणा. एकटेपणापासून वाटणारी जे भीती असते, तर एकटा असतो म्हणून लक्षात ठेवला. एकट्यासाठी शब्द आहे मोनो. काय म्हणतात, मोनोफोबिया. अजून एक शब्द आहे ऑटोफोबिया. आता एकटं असेल तर दुःख वाटते. ठीक आहे, तर आता जोग समजा एकत्रित आले एकमेकांना बोलण्यासाठी, जे आहे एकमेकांचा सहवास असेल तर जे आहे आनंदित होऊन जाते व्यक्ती. तर या ठिकाणी जे आहे हा शब्द प्लेजर. तर आपण हे लक्षात ठेवायचं, एकटा होता दुःखी होता, आता दोघ जण झाले तर हे दोन काय झालं, आनंदित झाले. प्लेजर शब्द. तर अशा पद्धतीने हेडोनोफोबिया. काय शब्द आहे, हेडोनोफोबिया. कशापासून वाटणारी भीती होईये, प्लेजर पासून वाटणारी भीती. आणि सॉलिट्यूड, एकटेपणापासून वाटणारी भीती. सॉलिट्यूड म्हणजे माहित नसेल तर लिहून घेऊ शकता तुम्ही, एकटेपणा. एकटेपणापासून वाटणारी भीती, दॅट इज मोनोफोबिया. ठीक आहे, चला पुढचे शब्द घेतो मी लवकर, आपला व्हिडिओ बराच लांबेल नाही तर. नेक्स्ट आता एक भीती आहे, ते म्हणजे दारिद्र्यापासून, गरिबीपासून वाटणारी भीती, पॉवर्टी पासून वाटणारी भीती. तर ते असते पेनिओफोबिया. पेनिओफोबिया. लक्षात कसं ठेवायचं, या ठिकाणी पॉवर्टी आहे, इथं सुद्धा पी आहे, तर लक्षात राहते सहजपणे. थोडासा सराव पाहिजे, लक्षात ठेवा. चला पुढचा शब्द घेतो. पुढचा शब्द आहे पॉइझन. तर हे तर एकदम सोपं आहे. पॉइझन कसं असते, विषारी म्हणजे टॉक्झिक असते. त्याच्याहून हा शब्द लक्षात ठेवा, टॉक्झिकोफोबिया. टॉक्झिकोफोबिया. हे सर्व शब्द झाल्यावर मी तुम्हाला 2 ते 3 मिनिटात सर्व शब्दांचे रिव्हिजन सुद्धा करून देतो. चला नेक्स्ट पुढचा शब्द आपण घेऊया. या ठिकाणी बघा, चोरण्याची कृती, त्याला आपण म्हणतो असतो स्टील. स्टील म्हणजे चोरणे, स्टीलिंग म्हणजे चोरण्याचे कृत्य, किंवा मग याच्यासाठी आपण चोर, त्यासाठी शब्द असतो थिप. त्याचा प्लुरल होते थ्यूज. ठीक आहे, तर आता एक बघा, हे आहे थ्यूज. आणि अजून एक शब्द इथंच लिहून देतो मी तुम्हाला, तो शब्द आहे बर्गलर्स. थ्यूज म्हणजे काय होते, साधारण चोर. बर्गलर्स म्हणजे एकदम मोठे दरोडेखोर. ठीक आहे, तर बर्गलर्स पासून वाटणारी भीती, तर याच्यासाठी शब्द असतो स्केलिरोफोबिया. काय असतो, स्केलिरोफोबिया. आणि इथं जे आहे बघा, तुम्ही दे धक्का चित्रपट पाहिला असेल, त्याच्यामध्ये तो जो असतो सिद्धार्थ जाधव, त्याला कुठला तो रोग असतो, चोरी करण्याचा. डॉक्टर काय म्हणजे त्याला क्लिप्टोमेनिया नावाचा रोग आहे. तर त्या बरोबर आहे, तो जो शब्द आहे चोरीशी निगडीत आहे. तर चोरांपासून वाटणारी भीती, तर याला आपण म्हणतो असतो क्लिप्टोफोबिया. काय म्हणतात याला,
क्लिप्टोफोबिया लक्षात ठेवा. ओके, चला पुढचा शब्द बघूया आपण. नेक्स्ट आहे आता सॉलिट्यूड आपण घेतलेला आहे. पुढचा जो शब्द आहे तो आहे ट्रॅव्हल. ट्रॅव्हल प्रवासापासून वाटणारी भीती. बऱ्याच वेळेस प्रवासापासून जे आहे लोकांना भीती वाटते, काहींना अपघात होईल अशी भीती वाटते, काहींना जे उलट्याचा त्रास होत असतो, प्रवासापासून वाटणारी भीती, तर हे असते होडोफोबिया. बरं लक्षात कसं ठेवा होडोफोबिया काय म्हणायचं. होंडा आपली गाडी असते ना, टू व्हीलर, त्यानं प्रवास केला, त्यानं प्रवास करण्यापासून मला भीती वाटते असं म्हणू शकता तुम्ही. हा, चला पुढचा शब्द घेतो मी. पुढचा शब्द आहे टाइम. टाइम म्हणजे काय होत असते, वेळ, वेळेपासून वाटणारी भीती. तर हा शब्द सोपा आहे. टाइमशी संबंधित शब्द आहे. आपण म्हणतो ना क्रोनोलॉजी, तर क्रोनोफोबिया हा शब्द आहे. क्रोनोफोबिया लक्षात ठेवा. आता एक असा फोबिया घेत आहे ज्याची बऱ्याच जणांना जे आहे म्हणजे भीती वाटते. स्टडी, बऱ्याच विद्यार्थ्यांना पोस्टर पाहिजे असते पण स्टडी पासून भीती वाटते. तर त्याच्यासाठी एक शब्द आहे लोगोफोबिया. याला काय म्हणायचं, लोगोफोबिया. लक्षात कसं ठेवायचं ते सांगतो. लोकांना अभ्यास करण्यापासून, लोगों को स्टडी करने से क्या लगता है, डर लगता है. स्टडी पासून वाटणारी भीती डायरेक्टली लोगोफोबिया. ठीक आहे. शेवटीला मी जे आहे तुम्हाला पुन्हा रिव्हिजन करूनच देणार आहे. तुम्हाला याचा स्क्रीनशॉट काढायचा असेल तर काढून घ्या, साईडला होतो मी. ठीक आहे, चला आता पुढचे शब्द पाहूया लवकर लवकर. बघा हे जे शब्द आहे ना, हे शब्द अत्यंत महत्वाचे आहे. जेव्हा पेपरामध्ये हे शब्द दिसते तेव्हा मग आपल्याला या शब्दांचं महत्व कळते. तसं कळत नाही, म्हणून पेपरामध्ये शब्द चुकण्याच्या अगोदरच त्याचं महत्व लक्षात घेऊन हे शब्द चांगले करून ठेवणे लक्षात ठेवा. चला पुढचा शब्द आता आपण पाहूया. नेक्स्ट शब्द आहे वर्क. हा, तर यापासून बऱ्याच जणांना भीती वाटते काम करण्यापासून जे. तर याच्यासाठी जे आहे शब्द आहे फोबिया दर्शक अर्गोफोबिया. कसं लक्षात ठेवायचं, वर्कचं जे आहे सीरियसचं एकक काय असते, अर्ग असते, त्याच्यावरून अर्गोफोबिया हा शब्द तयार झालाय. एकदम सोपा आहे. नेक्स्ट आता तुम्हाला माहित आहे कुत्रा चावला तर योग्य उपचार नाही झाले तर रेबीज होऊ शकतो. तर त्याला जे आहे पाण्यापासून त्या रोगाला भीती वाटते. त्याच्यासाठी एक स्पेसिफिक शब्द त्या फोबियाला आपण म्हणत असतो हायड्रो. हायड्रो म्हणजे काय होते, पाणी. तर आपण म्हणू हायड्रोफोबिया. सोपा शब्द आहे. नेक्स्ट आता पुढचा शब्द आहे विमेन. विमेन. ओके, तर याच्यापासून स्त्रियांपासून वाटणारी भीती. तर हा शब्द असतो काहीच्यात गायनियाको आहे, मी क्रॉस चेक केला, गायनोफोबिया असं मला आढळलं. तर हा शब्द लक्षात ठेवा, गायनोफोबिया. मेन घेतला, आता घेतो मेल. मेल म्हणजे पुरुष म्हणून आपण इथं कन्सिडर करणार आहे. मेल्स पुरुष व्यक्ती. हा, तर याच्यापासून सुद्धा भीती वाटते. तर मेल्स संदर्भात शब्द असतो अँड्रो. अँड्रो म्हणजे पुरुषांशी संबंधित शब्द आहे. अँड्रोफोबिया. मेल्स पासून वाटणारी भीती त्याला काय म्हणायचं, अँड्रोफोबिया. लक्षात ठेवा सर्वांनी. त्यानंतर बघा काही फॉरेनर असतात तर त्यापासून आपल्याला बऱ्याच वेळेस भीती वाटू शकते. फॉरेनर्स पासून वाटणारी भीती तर त्याला आपण म्हणतो असतो झेनोफोबिया. झेनोफोबिया कसं लक्षात ठेवा सांग पा. फॉरेक्स शब्द असतो, फॉरेक्स, इथं एक्स आहे, या पद्धतीने लक्षात ठेवा. तर नेक्स्ट आहे तहान. तहानला आपण काय म्हणतो असतो, थर्स्ट. थर्स्ट म्हणजे माहित नसेल तर लिहून देतो, तहान. तर याच्यापासून वाटणारी जी भीती असते हे असते डिप्सोफोबिया. कुठला शब्द आहे, डिप्सोफोबिया. आता हे लक्षात ठेवण्यासाठी एकदम सोपं आहे. कसं, आपण डिप्स सूर्य नमस्कार जेव्हा मारतो बरोबर आहे, तर त्याच्यामुळे जे आपल्याला थकून काय लागते, तहान लागते. तर असं लक्षात ठेवा, थर्स्ट पासून वाटणारी भीती दॅट इज डिप्सोफोबिया. ओके, चलो नेक्स्ट आता पुढचा शब्द आपण पाहूया. ह्याच्यामध्ये आपण डेथ घेतला, त्याच्यानंतर थर्स्ट सुद्धा झाला. एक याच्यामध्ये अजून एक शब्द आहे बघा, मी घेतलं होतं ब्युटी, त्याच्या विरुद्ध काय होत असते, अग्लीनेस. अग्लीनेस म्हणजे कुरूपता. तर कुरूपतापासून जे वाटणारी भीती असते तर ते असते कॅकोफोबिया. कॅकोफोबिया. कसं लक्षात ठेवायला आता हे बघा, अगली कॅको. कॅको समजा आपण कावळा म्हणू, कावळा काय आहे, अगली आहे, म्हणजे
पक्षी म्हणून नाही, फक्त लक्षात ठेवण्यासाठी सांगतो. अग्निनेस पासून वाटणारी भीती दॅट इज कॅकोफोबिया. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं जे आहे आपण हे सर्वचा सर्व शब्द या ठिकाणी बघितलेले आहे. ठीक आहे विद्यार्थ्यांना, एक वेळेस मी पुन्हा या शब्दांची तुम्हाला रिव्हिजन करून देतो, जेणेकरून तुम्हाला हे शब्द जे आहे सहजपणे आठवले पाहिजे. बघा, ए पासून सुरुवात केली होती आपण, एअर पासून वाटणारी भीती एरोफोबिया. त्यानंतर काय म्हटलं आपण, अल्टिट्यूड पासून, उंचीपासून वाटणारी भीती अल्टिफोबिया. ब्युटी पासून वाटणारी भीती काय म्हटलं, ब्युटी प्रोडक्ट्स कशामध्ये, सेलमध्ये, सेलोफोबिया. बर्थ पासून वाटणारी भीती झिनोफोबिया. चाइल्ड बर्थ पासून वाटणारी जी भीती आहे त्याच्यासाठी काय शब्द वापरला होता, मेझिओफोबिया. लक्षात ठेवा. चिल्ड्रन पासून वाटणारी भीती पेडोफोबिया. चाइल्ड बर्थ पासून झालं आताच सांगितलं मी. त्यानंतर आईज पासून वाटणारी भीती ऑफ्थॅल्मोफोबिया. डिसीज पासून वाटणारी भीती पॅथोफोबिया. त्याच्यानंतर डॉक्टर पासून वाटणारी भीती कॅट्रोफोबिया. डिसीज पासून वाटणारी भीती झालं आपलं पॅथोफोबिया म्हटलं आपण. फिल्थ म्हटलं घाण, घाण पासून वाटणारी भीती त्याला काय म्हटलं होतं आपण, तिरस्करणीय. मायसोफोबिया लक्षात ठेवाल. गॉड, जीओडी गॉड पासून वाटणारी भीती एकमेव असतो द म्हटलं होतं, थिओफोबिया. डेथ मृत्यूपासून वाटणारी भीती थॅनॅटोफोबिया. लक्षात ठेवा. नेक्स्ट अजून आपण शब्द घेतला होता मेडिसिन. मेडिसिन पासून वाटणारी भीती सोपा होता, फार्मॅकोफोबिया. त्यानंतर काय घेतला आपण, मॅरेज. मॅरेज पासून वाटणारी भीती त्याला काय म्हणतात, मॅरेज पासून वाटणारी भीती कुठला आपण शब्द लिहिला होता, गॅमोफोबिया. मॅरेज वरून एक शब्द लक्षात, एक बघा, एक असते मदरहुड, मातृत्वापासून वाटणारी भीती, मातृत्वपणापासून वाटणारी भीती. तर सोपा शब्द याच्यासारखा आहे, मेट्रोफोबिया. काय शब्द आहे, मेट्रोफोबिया. आणि त्याच्यासारखा आहे ओल्ड एज, जे लिहून दिलं होतं मी तुम्हाला, तर एक आहे ओल्ड मेमरीज. ओल्ड मेमरीज म्हणजे जुन्या आठवणींपासून वाटणारी भीती. तर याच्यासारखा शब्द आहे मेनिमोफोबिया. मेनिमोफोबिया. एक असते जाड होण्यापासून वाटणारी भीती, गेटिंग फॅट. जाड होण्यापासून वाटणारी भीती, भीती म्हणजे फॅट साठी शब्द असते लिपोफोबिया, चरबीसाठी लिपोफोबिया. तर हा सुद्धा शब्द जो आहे लक्षात ठेवून घ्या. ठीक आहे. त्यानंतर आपण नंबर 13 पासून वाटणारी भीती टिस्कायडेकाफोबिया. पॉइझन पासून वाटणारी भीती टॉक्झिकोफोबिया. सोपच आहे. त्यानंतर पॉवर्टी पेनिओफोबिया. त्यानंतर काय म्हटलं होतं, ट्रॅव्हल पासून वाटणारी भीती, काय म्हटलं, ट्रॅव्हल पासून वाटणारी भीती हुडोफोबिया. लेजर पासून वाटणारी भीती हेडोनोफोबिया. पेन पासून वाटणारी भीती ऍडलोफोबिया, ओडिनोफोबिया. ओके. स्टिलिंग, चोरांपासून वाटणारी भीती काय म्हटलं होतं आपण, क्लिप्टोफोबिया. बर्गलर्स पासून वाटणारी भीती त्याला स्किलेरोफोबिया म्हटलं होतं. बरोबर आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये आपण शब्द घेतला अग्लिनेस या ठिकाणी. वर्क पासून वाटणारी भीती अर्गोफोबिया. वॉटर पासून वाटणारी भीती काय, हायड्रोफोबिया. मेल्स पासून वाटणारी भीती अँड्रोफोबिया. आलं का लक्षात. एक शब्द आहे खोली, त्याला आपण म्हणतो असतो डेप्थ. डेप्थ पासून वाटणारी भीती, तर त्याला एक शब्द आहे बाथोफोबिया. बाथोफोबिया. हे खाली जे आहे, खाली डेप्थ, खाली आपण आंघोळ करतो असं लक्षात ठेवायचं. ठीक आहे. तर मला वाटते हे जे आहे शब्द या पद्धतीने मी तुम्हाला कव्हर करून दिलेले आहे. ठस पासून वाटणारी भीती डिप्सोफोबिया. तर मी ज्या पद्धतीने सांगितलं त्या पद्धतीनं सर्व शब्द लक्षात ठेवा. बघा, कुठलाही व्हिडिओ बनवताना जे बरेचसे सर्च करावं लागते. असं नाही की कुठलीही माहिती सहजपणे सांगून दिली. सर्व पडताळून जे आहे व्हिडिओ बनवावा लागत असतो. यामध्ये बराच वेळ जात असतो. तर माझी आपल्याला विनंती असेल की सर्वात पहिले मला असं वाटतं की तुम्ही आतापर्यंत हा व्हिडिओ पाहिला असेल तर तुमचं अभिनंदन. याचा अर्थ तुम्ही खरोखर इंग्रजीच्या बाबतीत अतिशय म्हणजे अभ्यास व्यक्तिमत्व म्हणू शकतो आणि सिरियस कॅन्डिडेट आहात असं म्हणायला हरकत नाही. तर तुम्हाला असं करायचं आहे. आता अजून सुद्धा मी याच पद्धतीची जे आहे तुमच्या कामाचे इंग्रजी व्याकरण, मराठी व्याकरण आणि इंग्लिश स्पीकिंगवर व्हिडिओ बनवले पाहिजे असं तुम्हाला वाटत असेल तर सर्वात पहिले जे आहे हे माझं युट्यूब चॅनल तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे. आणि जे पण इंग्रजी व्याकरणामध्ये इंटरेस्टेड आहे किंवा स्पीकिंग मध्ये इंटरेस्टेड आहे, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतायत आणि टीईटीचे माझे शिक्षक बांधव सुद्धा, आपण सर्वांनी जो आहे हा माझा व्हिडिओ कृपया शेअर करावा. ठीक आहे. तर ठीक आहे, इथे मी थांबतो. धन्यवाद सर्वांचे.